नमस्कार, स्वागत आहे आपलं परत एकदा युवा रंगतरंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाल संस्कार विभाग आणि उपक्रम या अंतर्गत एक खूप छान माहिती बघणार आहोत. बघा, या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील मी आपल्याला सांगितलेलं आहे की बाल संस्कार वर्ग हे कुठे घेतले आणि कसे घेतले जातात. पुन्हा एकदा सांगते, जे हे बाल संस्कार वर्ग जे आहे ते प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रामध्ये विनामूल्य निशुल्क घेतले जातात. आणि हे जे वर्ग आहे ते श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित या मार्गाद्वारे चालवले जातात. आणि या वर्गांचा एकच मुख्य उद्देश आहे की आपला भारत हा वृद्धाश्रम मुक्त बनावा, प्रत्येक बालक हा राम श्रावणबाळ बनावा आणि आपल्या धर्माचे योग्य आचरण करणारा बनावा, यासाठी हे वर्ग चालवले जातात. म्हणून मी प्रत्येक बालकांना सांगेल की आपण आपल्या मुलांना या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांमध्ये नेऊन बालसंस्कार वर्गास नियमित पाठवावे. खरोखर त्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया, श्री स्वामी समर्थ जे केंद्र आहे तिथे तुम्हाला जाण्याची पद्धत माहीतच असेल. म्हणजे केंद्रामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला पाय धुतले जातात, त्यानंतर अंगावर गोमूत्र शिंपडलं जातं आणि त्यानंतर घेतलं जातं. त्यानंतर जे औदुंबर आहे, वृक्ष आहे, ते प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रात तुम्हाला पाहावयास मिळेल. म्हणजे औदुंबर वृक्ष यांच्या ठिकाणी साक्षात दत्त महाराजांचा वास असतो आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे पूर्ण अवतार आहेत. म्हणून प्रत्येक केंद्रात तुम्हाला औदुंबर वृक्ष पाहावयास मिळेल. या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारली जाते आणि ती देखील घड्याळाच्या दिशेने. का बरे प्रश्न मारली जाते, तर याचे आपण सुरुवातीला आध्यात्मिक महत्त्व बघूया. बघा, तुम्हाला जी कथा माहीतच आहे की हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी भगवान महाविष्णूंना नरसिंह अवतार घ्यावा लागला. नरसिंह अवतार हा असा होता की त्यांचे जे मुख होते ते सिंहाचे होते आणि पूर्ण शरीर हे मानवाचे होते. आणि त्यांना मारण्यासाठी महाविष्णूने अवतार घेतला होता. आणि हिरण्यकशिपूचा वध हा भगवान नरसिंहांनी नखांनी केला होता. म्हणून हिरण्यकशिपूच्या वधानंतर त्यांच्या नखामध्ये खूप दाह होत होता. तो दाह कशानेही शांत होत नव्हता. अशा वेळेस लक्ष्मी मातेने भगवान नरसिंहांना ही जी नखे आहे ती औदुंबर वृक्षाचे जे फळ आहे, ज्याला आपण उंबर म्हणतो, त्या फळांमध्ये रोवण्यास सांगितले. जेव्हा भगवान नरसिंहांनी आपली जी नखे आहेत ती औदुंबर वृक्षाच्या फळामध्ये रोवली, तेव्हा त्यांचा दाह कमी झाला. असे हे म्हणून औदुंबर वृक्ष हा कल्पवृक्ष मानला जातो आणि याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळतात. हे झाले या औदुंबर प्रदक्षिणेचे आध्यात्मिक महत्त्व. आता बघूया आपण औदुंबर प्रदक्षिणा मारण्याचे वैज्ञानिक रहस्य किंवा वैज्ञानिक महत्त्व काय आहे. बघा, औदुंबर जो वृक्ष आहे हा एक कल्पवृक्ष मानला जातो. यामध्ये श्री दत्त महाराज जे आहेत त्यांचा वास आहे. त्यानंतर लक्ष्मी मातेचा देखील या वृक्षामध्ये त्यांचा निवास असतो. आणि अशा या दिव्य कल्पवृक्षाला प्रदक्षिणा मारताना जेव्हा आपण घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा मारतो तेव्हा त्याच्या भोवती, या वृक्षाच्या भोवती सकारात्मक प्रचंड चुंबकीय लहरी या सदैव फिरत असतात. म्हणजे त्या लहरी चुंबकीय असतात आणि सकारात्मक असतात आणि प्रचंड प्रमाणात त्या तीव्र लहरी सदैव फिरत असतात. म्हणून जेव्हा आपण प्रदक्षिणा मारतो तेव्हा त्या लहरी आपल्या मनावर, आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात तयार होते. आपलं जे विचलित मन आहे ते शांत व एकाग्र होते. म्हणून औदुंबर प्रदक्षिणा ही आपण दररोज मारलीच पाहिजे. जेव्हा आपण केंद्रात जातो त्यावेळेस आपण महाराजांना मुजरा करण्या अगोदर, श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार मुजरा करण्या अगोदर औदुंबर प्रदक्षिणा ह्या मारल्याच पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर प्रदक्षिणा मारण्याचं महत्त्व बघितलेलं आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि ही जी माहिती आहे तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. आणि या माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये.